guys, my name is Saraswati watching Currency Explorer and Gaming. तर मित्रांनो फिलहाल तर आलो होतो इथे ओल्ड खारला इथे जेवायला. फिलहाल तर साहिल हॉटेलला थांबा, मी तुम्हाला दाखवतो. तर आज आम्ही बनवणार आहे पहिल्यांदा एक नाईट वॉक ब्लॉग. तर चला, इथून टोटल दानपाडा 2 किलोमीटर लांब आहे. त्यासाठी आम्हाला टोटल 20 to 25 मिनिट्स लागते. तर चला या ब्लॉगला स्टार्ट करूया. हे बघा मित्रांनो, हा हॉटेल साहिल. इथं हा एक ओल्ड खार वेस्टला, त्याला आता बांद्रा म्हणू शकता तुम्ही. इथे इंट्रो शूट केला होता. हे बघा पिझ्झाच्या इथे, पिझ्झा हटच्या इथे. मित्रांनो, इथून अगर तुम्ही सरळ गेलात तर समोर येतो SV रोड. तिकून राईट गेलात तर येतो खार रोड रेल्वे स्टेशन. अगर तुम्हाला दानपाड्याच्या इथे जायचं असेल तर तिथून गेलं लागेल लेफ्ट, आणि अगर शॉर्टकटनी तर इथून लेफ्ट. तर आम्ही घेणार आहे इथून लेफ्ट. हे बघा मित्रांनो, इथे मेट्रो पण बांधतात. त्याचा पण बांधकाम अजून झालेलं नाही. अजून 20% झालं, 80% बाकी आहे. हे बघा मित्रांनो, आम्ही तिकडून लेफ्ट घेतला. असा रस्ता थेट सरळ जायचं, तिथून राईट घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आम्ही थोडं लिंकिंग रोडला एंटर करू. पण त्याच्या आधी बघा इथे आहे एक हॉटेल, ओरिएंटल हॉटेल. कुठलं तरी दुसऱ्या भाषेत काहीतरी लिहिलं आहे. बघा, हा आता आम्ही फिलहाल तर या रस्त्यावर होतो. इथून सीधा आलो आणि हे बघा लिंकिंग रोड, खार वेस्ट लिंकिंग रोड. बघा मित्रांनो, थोडं ब्युटिफुल वाटतंय. बघा समोर कार्स पण पार्क केलेले आहे. आणि बघा ही मोठी अशी बिल्डिंग. बघा मित्रांनो, अंधेरी पुढे, जू पुढे, सांताक्रूज पुढे, असं तुम्हाला पुढे पुढे अजून दिसणार असे बोर्ड्स. इथे बस स्टॉप पण आहे. हे बघा, बस स्टॉपचं नाव खार टेलिफोन एक्सचेंज. मोठा टॉवर आहे आणि ॲड आहे. समोर TV लावली आहे. एवढी मोठी आर्ट गॅलरी आहे. आणि बघा समोर TV पण चालू आहे. 12 वाजलेले तरी पण हे बघा केवढी गर्दी आहे मुंबईला. नाईट आऊट चालू आहे मुंबईवाल्यांची. आय लव्ह मुंबई. आणि तुम्ही अगर इथून सरळ गेला तरी पण तुम्ही दानपाड्याला जाऊ शकता, आणि इथून समोर गेला तरी पण. म्हणून मी समोरून जाते, समोरून मी लेफ्ट घेणार आहे. लिंकिंग रोड, खार वेस्ट. केवढं ब्युटिफुल वाटतं. असं वाटतच नाही रात्रीचे 12 वाजले. 12:17 झाले. माझ्याकडे फोन नाही तर तुम्हाला दाखवलं असतं, पण 12:17 झाले. आणि हे बघा केवढी लाईटनिंग आहे. असं वाटतं 6-7 वाजले. तुम्ही हा ब्लॉग बघत असाल तर प्लीज या ब्लॉगला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, अडिडासचं पण इथे खूप मोठं हे आहे. वैसे ही व्हिडिओ स्पॉन्सर नाही, प्रमोशन नाही, पण तरी पण सगळं मी तुम्हाला दाखवतोय. हा अडिडास आहे, अडिडास. इकडे बुटं पण भेटतात वरच्या सेक्शनमध्ये. मी गेलो आहे. आणि याचं नाव बघा काय, खार लिंकिंग रोड. इथे तुम्हाला चार्जिंग प्लग पण भेटतो. इथे चार्जिंग लावू शकता तुमचे फोन, लॅपटॉप पण आहे. आणि बघा इथे हेल्पलाईन नंबर, चाइल्ड हेल्पलाईन नंबर 1000 हे, आणि वुमेन हेल्पलाईन, इन्फो लाईन, आणि रेस्क्यू अँड रिलीफ, मतलब सगळे तुम्हाला इथे नंबर्स भेटतील हेल्पलाईनसाठी. बघा इथे लिहिलं आहे खार स्टेशन SV रोड. तर फिलहाल तर इथून लेफ्ट घेतलं. इथून चालू आहे फुटपाथमधून. इथून आता पुढे येईल 14th रोड, मग 15, 16, 17, 18, मग 18च्या तर राईट, मग आपलं घर येईल. मित्रांनो, समोर येत आहे बस 220. तिचा नंबर आहे. ती बांद्रा रेल्वे स्टेशन टू खार रेल्वे स्टेशनपर्यंत चालते. मित्रांनो, 56 नंबरची बस ही वर्ली ते अंधेरी वर्सोवापर्यंत जाते. ते बघा समोर आहे 56 नंबरची. आणि तुम्हाला अजून 2 रिक्षा इथून भेटतील दानपाड्याच्या साईडून. 51 नंबरची आणि 220. 51 नंबरची बस तुम्हाला घेऊन जाते सांताक्रूज डेपो ते कोलाबा. आणि 220 नंबरची बस तुम्हाला घेऊन जाते खार रेल्वे स्टेशन टू बांद्रा रेल्वे स्टेशन. हा पण खूप मोठा टॉवर आहे बघा. इथे सगळं आहे ते मुंबईला सगळे मोठे मोठे टॉवर्सच आहे. मित्रांनो, समोर जात आहे BMW कार.
सेलेजोर. इथूनच मी माझा केक घेतला होता बड्डेचा पण आणि ह्याचा पण माझा यूट्यूब चॅनलचा पण. त्याला मी माझा बॅकग्राऊंडमध्ये नोटीस केलं आहे बघा केवढा मोठा टॉवर आहे. मी फिलहाल त्याच्यानंतर राईड घेतलेला आणि हे बघा तिथे समोर हे बघा हनुमान मंदिर आहे. बघा मित्रांनो हा पण केवढा मोठा टावर आहे. मी इथे पहिला यायचो, माझे इथे रिलेटिव्ह होते. आणि या साईडला रुस्तम जिथं टावर पण मोठा 22 फ्लोअरचा. तर बघा मित्रांनो समोर बस उभी आहे. कार रोड ते रोहापर्यंत जाते ही बस. रात्रीच्या टायमाला 3 वाजता सुटते, सकाळी येते रात्री 11 वाजता. मित्रांनो या व्लॉगला इथेच करूया एंड. गुड नाईट.